रामकृष्ण हरी माऊली. आपण कालच्या व्हिडिओमध्ये ऐकलं की संत महात्म्यांची भेट किती दुर्लभ आहे. तर संत महात्म्यांची भेट का दुर्लभ आहे, तर एके ठिकाणी सुभाषितकार म्हणतात की शैले शैलेन माणिक्यम मौक्तिकम न गजे गजे साधवो नाही सर्वत्र चंदनम न वने वने. जे सुभाषितकार महाराज म्हणतात की शैले शैलेन माणिक्यम, म्हणजे ते म्हणतात समुद्रामध्ये भरपूर शिंपले असतात, पण प्रत्येक शिंपल्यामध्ये मोती असतोच असे नाही. तर ज्या शिंपल्यामध्ये स्वाती नक्षत्राचे पाणी पडते त्याच शिंपल्यामध्ये मोती तयार होतो. त्याचप्रमाणे जंगलामध्ये भरपूर हत्ती असतात, पण प्रत्येक हत्तीच्या गंडस्थळामध्ये मौक्तिक म्हणजे रत्न असू शकत नाही, तर क्वचितच हत्तीच्या मस्तकामध्ये रत्न असतो. त्याचप्रमाणे तिसरा दृष्टांत देऊन सांगतात की जंगलामध्ये चंदनाची झाडे भरपूर असतात, पण ज्याला आपण सुगंधी चंदन 52 नंबरचा चंदन म्हणतो, की ज्या चंदनाचा एक थेंब जर उकळत्या तेलात टाकला तर तेल एकदम थंड होते, असा 52 नंबरचा सुगंधी चंदन जो असतो तो अतिशय दुर्लभ आहे. त्याचप्रमाणे संत महात्मे हे सुद्धा अतिशय दुर्मिळ आहेत, म्हणून संत महात्म्यांची भेट होणं दुर्लभ आहे. मग आता आपण असं म्हणाल की संत महात्म्यांची भेट होतच नाही का, तर संत महात्म्यांची भेट होते, पण जेव्हा आपल्या पदरी निष्काम पुण्य असेल तर त्या पुण्याने आपल्याला संतांची भेट होते. पुण्याचे 2 प्रकार आहेत, एक सकाम पुण्य आणि एक निष्काम पुण्य. निष्काम पुण्य जर आपल्या पदरी असेल तर संतांची भेट झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून श्री एकनाथ महाराज आपल्या एकनाथी भागवत मध्ये म्हणतात की निष्कामता निज दृष्टी अनंत पुण्य कोट्यानुकोटी रोकड्यालाही जे पाठो वाठी तै होई जे भेटी हरिप्रियांची. रामकृष्ण हरी माऊली.